स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाय साईजच्या ब्लाऊजचं प्रिन्स कटच्या ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. आणि या ठिकाणी बघा, ब्लाऊजचा जो कपडा उरला होता त्यामध्ये कस्टमरला कमरेचा बेल्ट पाहिजे होता, तो पण मी तयार केला आहे. तर ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आता या ठिकाणी बघा, फुल साईज जे आहे म्हणजे छातीचा जो पूर्ण घेर आहे तो 50 इंचाचा आहे आणि अप्पर चेस्ट जे आहे ते 48 इंचाचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर माप सांगते. माप थोडेसे क्लिअर दिसत नाही आहेत, तरी पण तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे या ठिकाणी 16 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर आहे ते 17 इंच आहे. छाती आहे ते आपली 50 इंचाची आहे. अप्पर चेस्ट आहे 48 इंच. कंबर आहे 43 इंच. परत मागचा गळा आहे 11 इंच, पुढचा गळा 6.5 इंच, टक्स 11 इंच, बाही 11.5 इंच, दंडगेर 13.5 इंच आणि मुंड्याचा जो घेर आहे गोल राऊंड पूर्ण तर 22 इंच. तर या ठिकाणी फुल साईजचा म्हणजे एकदम हाय साईजचा ब्लाऊज शिवणार होता आपण 50 छातीचा. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे. मी तुम्हाला अस्तर पूर्णपणे मोजून दाखवते, तुम्ही बघा. 1.5 मीटर अस्तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे, कारण बाही पण फुल आहे आणि हेवी साईजचा ब्लाऊज आहे हा. बघू शकता तुम्ही, मी 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवते बरोबर. या ठिकाणी बघा, इथं आपलं 1 मीटर होते 100 वरती आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं आणखीन 50, म्हणजे बरोबर आपलं 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे आपण. आणि तेवढंच आपण थोडंसं जास्त आहे 1.5 मीटरपेक्षा, पण त्यांना 1.5 मीटर लागतं हेवी साईजचं असेल तर. थोडं एक्स्ट्रा असेल तर काही हरकत नाही. आणि तेवढंच आपण मेन फॅब्रिक पण घेतलं आहे. तर या ठिकाणी आपण ब्लाऊजचं एकदम व्यवस्थित मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. मुंड्याचा जो या ठिकाणी मुंड्याचा जो पूर्ण राऊंड आहे तो 22 आहे. त्यामुळे आर्महोल किती घ्यायचं, शोल्डर किती घ्यायचं. तर आता या ठिकाणी बघा, त्यांचा मी फोटो पण तुम्हाला लास्टला दाखवेल. त्यांचं म्हणजे कस्टमरचा जो बॉडी आहे तर तो शोल्डर जो आहे तो वरती निमुळत आहे, म्हणजे शोल्डर बारीक आहे आणि छातीचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर समजा हेवी साईजचा ब्लाऊज असेल तर शोल्डर किती घ्यायचा हा प्रश्न असतो. तर या ठिकाणी तुमचं मी कन्फ्युजन थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची 16 इंच होती, तुम्ही प्लस 1 इंच करून 17 घेतलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला शोल्डरचं जे माप आहे ते टाकायचं. या ठिकाणी मी शोल्डर घेतलेला आहे 6 इंच. 6 इंच शोल्डर घेतला आहे आणि 6 इंच शोल्डरवरतीच हा ब्लाऊज किती परफेक्ट बसतो हे पण तुम्ही बघा. मी तुम्हाला फोटो लास्टला शेअर करणार आहे. आता या ठिकाणी पूर्ण उंची जी आहे ती आपली 17 इंच आहे बघा. आता या ठिकाणी आधी आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं जे माप आहे 6 इंच ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळाची जी रुंदी आहे, हेवी साईजमध्ये असं म्हणतात, म्हणजे तक्त्यानुसार आपण जे मेजरमेंट आहेत ब्लाऊजचे पूर्ण त्याच्यानुसार आपण 2.5 पावणे 3 इंच घेऊ शकतो. पण नाही, जर डीप गळा असेल आणि जर शोल्डर जर तुमचं बारीक असेल, म्हणजे वरचा बांधा कमी रुंद असेल आणि छाती जर खूप जास्त असेल, तर त्यानुसार आपल्याला शोल्डरचे मुंड्याचे मापं कमी जास्त करायला लागतात. तर या ठिकाणी मी 6 इंच शोल्डर घेतला आहे आणि गळ्याची रुंदी आहे ती मी फक्त 2.25 इंचावरती घेतली आहे, कारण शिवण्यामध्ये आपण पाव इंच आणखीन एक्स्ट्रा घेतो, तर शिवून 2.5 इंच आपल्या गळ्याची रुंदी ती होते. आता या ठिकाणी बघा, मुंड्याचं जे माप आहे ते मी 7.5 इंचावरती घेतलं आहे. मी कस्टमरने जो दिलेला मापाला ब्लाऊज होता, मी त्याचा पण अगोदर माप चेक करून घेतला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा. त्यांचं जे आहे तर जर तुम्हाला समजा डायरेक्ट किती टाकायचं हे जर कळत नसेल, तर तुम्ही कस्टमरने दिलेलं जो माप ब्लाऊजचं माप ब्लाऊज आहे जो मापासाठी दिलेला त्याचं तुम्ही हे करू शकता. या ठिकाणी बघा 9.5 आले आहे. 9.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 17 इंचापर्यंत मोजायचे. जे शिल्लक राहील तेवढा आपण मुंडा घ्यायचा आहे बघा. इथं 1 2 3 4 5 6 7 आणि वरचा अर्धा 7.5, बरोबर मी 7.5 इंचावरती घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. मी जे माप टाकत आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती देत आहे. आता या ठिकाणी बघा, अप्पर चेस्ट म्हणजे अप्पर चेस्ट आणि फुल चेस्ट असा आपण म्हणजे पूर्ण छातीचा आणि काखेतला जो भाग असतो हुक लावतो आपण तिथून असा तो. आता या ठिकाणी अप्पर चेस्ट ह्यांचं 48 इंच आहे, म्हणजे 48चा चौथा भाग म्हणजे 12, 12चं चौथा भाग आपलं 12 इंच आणि प्लस 2 इंच घेतलेला आहे मी. हेवी साईज असेल तर तुम्ही प्लीज 2 इंच घ्या, कारण फिटिंगमध्ये थोडंसं जर त्यांना टाईट वगैरे वाटलं तर आपण लूज करू शकतो म्हणून. आता या ठिकाणी आपल्याला बॅक साईडचं जे वरून 12 इंच आणि प्लस 2 इंच घेतले आहे आणि आपल्याला खाली सरळ तशीच पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे.
आपल्याला कुठेही कमी जास्त काही करायचं नाही. आता या ठिकाणी आपण बॅक साईडचा मुंड्याचा आकार देण्यासाठी मुंड्याचं जे त्रिकोण आखले आहे आपल्याला तिथून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि जिथून आपण शिलाई मार्जिन सोडले आहे तिथून 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि जो मुंड्याचा जो आर्महोल आपण जे टाकलं आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे बॅक साईडच्या मुंड्यासाठी. बघा या ठिकाणी आता 7.5 आहे तर त्याचं 4.25 येईल. तर तिथं आपल्याला खूण करून घ्यायची आहे. तसं नाही आलं तुम्हाला टेपने मोजता तर डायरेक्ट तुम्ही टेप पूर्ण धरायचा आणि त्याचं सेंटर काढायचं, अर्धं करायचं. या ठिकाणी बघू शकता 4.25 इंच आले आणि या ठिकाणी आपल्याला मुंड्याला एकदम व्यवस्थित प्रकारे घेर देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो मुंड्याचा आपला राऊंड या ठिकाणी 22 इंच आहे तर तो पण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आणि म्हणजे आपलं व्यवस्थित कटिंग येते का, म्हणजे तुम्ही मुंड्याचा घेर मोजून बघायचा आहे. जर येत नसेल तर तुम्ही आणखीन 7.5पेक्षा खाली कुठल्याही ब्लाऊजचा मुंडा येत नाही, 7.5च्या वरतीच असतो. लास्ट हेवी साईज 7.5च आहे. मुंड्याचं जर माप घ्यायचं असतं या ठिकाणी बघा वरून आता अर्धा इंच आपण जे शोल्डर दाबतो तिथून मी मुंड्याचा जे माझा राऊंड आहे ते मी चेक केलेला आहे. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही बरोबर माझं इथं 11.25 11.5 आलं आहे. अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा आपण घेणार आहोत. या ठिकाणी फिटिंगच्या वेळेस आपण ते व्यवस्थित प्रकारे दाबून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं बॅक साईडचं जे ब्लाऊजचं कटिंग आहे ते झालेलं आहे. या ठिकाणी बघा मी परत तुम्हाला ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती पण तुम्हाला मी मोजून दाखवत आहे. आता या ठिकाणी आपल्याला बॅक साईडचा गळा आहे तो पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. या ठिकाणी बॅक साईडचा गळा त्यांचा 11 इंचावरती होता प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे, 11.5 वरती घ्यायचं आहे आणि खालून मी या ठिकाणी 3.5 इंच घेतलेला आहे कारण खाली आपल्याला डीप गळा पाहिजे आहे आणि हेवी साईजचा ब्लाऊज आहे तर 3.5 इंचावरती घ्या. जर हे 3 इंचावरती घेतलं तरी चालेल पण हेवी साईजचे डीप गळे असतील तर छान दिसतील आणि व्यवस्थित बसतात फिटिंगला ते. अशा पद्धतीनं आपल्याला यांना गोलच गळा शिवायचा होता तर मी गोल गळ्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला वरून 2.25 इंच आणि खाली 3.5 इंच आणि तिथून 1 इंच आपल्याला अशा पद्धतीने आपण गोल गळ्याचा आपण आकार देऊन घेणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपलं बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता आपण कटिंग करून घेणार आहोत आणि बॅक साईड ठेवूनच फ्रंट साईड आपल्याला कटिंग करायचं आहे. प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज आहे हा. आता या ठिकाणी बघा मी कट करून घेत आहे. मी या ठिकाणी खाली कमरेचं पण आधी चेक करून घेतलेलं आहे माप. या ठिकाणी आपल्याला कटिंग करून घ्यायचं सगळं व्यवस्थित प्रकारे. आणि 1/2 इंच आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा उतरणार नाही. आता या ठिकाणी बघा जशाला तसं आपल्याला ठेवून अगोदर आखून घ्यायचं आहे. थोडंसं आपण समोरच्या साईडला हुक आहे लुकपट्टी असते त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं अर्धा इंच आपण पुढे ठेवणार आहोत. 1/2 इंचच ठेवायचं आहे पण खालचा कपडा जर कमी जास्त असेल तर आपण अर्धा इंच ठेवायचा. नंतर कटिंग करताना आपण 1/2 इंच ठेवून आपण बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. अगोदर आहे असं आपण व्यवस्थित आखून घेऊयात. आता या ठिकाणी बघा हेवी साईजचे ब्लाऊज असले की तुम्हाला साईडला शिलाई मार्जिन देण्यासाठी आपण जे 2 इंच घेतलं आहे तर प्रिन्स कटच्या ब्लाऊजमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, तुम्हाला त्या ठिकाणी कपडा जॉईंट करायला लागतो. आता या ठिकाणी बघा मी पहिलं आखून घेतलं आहे व्यवस्थित प्रकारे जशाला तसं बॅक साईड ठेवून आणि तरी पण आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायच्या अगोदर आपल्याला शोल्डर मुंड्याचे जे माप आहे ते परत चेक करायचे आहेत. थोडंसं आपलं आपण आखताना मागं पुढं थोडंसं होतं. आता या ठिकाणी बघा 6 इंच घेतलेलं आहे बरोबर शोल्डर. 2.25 इंचावरती मी गळ्याचं जे आहे ते आपण बंद गळा आहे म्हणजे आपण गळ्याची विड्थ आहे ती करून घेणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो मुंडा आहे तो मुंडा पण आपल्याला परत 7.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही पट्टीने पट्टी असेल तर पट्टीने तुम्ही व्यवस्थित रेषा मारू शकता जेणेकरून तुम्हाला एकदम सरळ व्यवस्थित रेषा येते. आता या ठिकाणी जर तुम्ही नवीन कटिंग करत असाल तर आता मला या ठिकाणी कसं आहे मला सवय झाली आहे त्यामुळे मी टेपनंच हे करते. आता या ठिकाणी परत आपल्याला व्यवस्थित प्रकारे आपलं जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे 12 आपला 48 छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच म्हणजे बरोबर आपलं 14 आलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा थोडंसं जास्त झालेलं आहे आपण ती सरळ रेष मारून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे परत आपण 3 इंचावरती म्हणजे 2 इंच शिलाई मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा पुढं असं करून आपल्याला आता इथून पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि पुढच्या मुंडीचा आकार देण्यासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण अशा प्रकारे एक तिरकी रेष मारून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण पुढच्या मुंडीचा आकार देऊन घेणार आहोत. बघा मी जशा पद्धतीने दाखवत आहे तुम्ही अशा पद्धतीने सेम. आता जर हेवी साईजचा ब्लाऊज असेल तर जास्त खोलगट समोरून आकार द्यायचा नाही. जर म्हणजे तब्येत खूप कमी असेल जर कमी साईजचे ब्लाऊज असेल तर त्याला आपण जास्त करू शकतो पण हेवी साईजच्या ब्लाऊजला आपल्याला जास्त कोरायचं नाही आहे कारण त्यांची तब्येत असते त्यामुळे ते आतमध्ये कोरलं तर ते पुढच्या साईडला खूप जास्त येतं असं.
आता या ठिकाणी आपल्याला टक्स पॉईंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. यांचा 11 आहे, तर आपण 11.5 घेतलेला आहे. आणि समोरून आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, कारण की आपण हुक आणि लूप पट्टीचं जे आहे ते आपण त्या ठिकाणी सोडणार आहोत. समोरच्या बाजूला 1.5 इंच घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा, समोरचा गळा घेतला आहे मी 6.5 इंच आहे, असाच चौकोन आखून घेतला आहे आणि गोल गळ्याला आकार देऊन घेतला आहे. तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे प्रिन्स कटला आकार देण्यासाठी. इथून खालून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, सरळ रेष मारून घ्यायची खाली. पण हे प्रिन्स कटचे माप घेताना थोडंसं व्यवस्थित काळजी घ्यायला लागते, कारण 1.5 इंच जरी इकडे तिकडे झालं तरी तुमचं हे होतं. आता या ठिकाणी आपण 3 इंच घेतला आहे, 3 इंचावरून वरी 2 इंच, आणि अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट ब्लाऊजचा जो प्रिन्स कटचा आकार आहे तो आपण आकार देऊन घेणार आहोत. हेवी साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायला लागते. या ठिकाणी मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, कारण की हेवी साईज आहे आणि समोरच्या साईडला ब्लाऊज आहे तो आपल्याला छातीमुळे खाली उतरल्यासारखं होतं, म्हणून या ठिकाणी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. नॉर्मल आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो. आता या ठिकाणी बघू शकता, आता हे जे 3 इंच आहे आपल्याला हे साईडला 3 इंच वाढवून घ्यायचं आहे, पण या ठिकाणी कपडा नाही आहे, तर मी आधी कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी साईडला जॉईंट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं बॅक फ्रंट साईडचं पण कटिंग झालेलं आहे. व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट साईडला बघा तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं होतं पाव साईड आपण 1.5 इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत. आता जो खालचा जो 1.5 इंच जे आहे ते आपलं ह्या ठिकाणी जो गोल आकार देत आहोत तिथं कव्हर होणार आहे एक साईडचा, आणि जो फ्रंट साईडचा म्हणजे हुक आणि लूप पट्टी जी आहे त्या ठिकाणी आपण समोरून आपण जिथं माप घेतलं आहे आपण तिथं टक्स मारून घेणार आहोत. तर 3 इंच आपल्याला या साईडला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे, पण ते आपल्याला जॉईंट मारायला लागेल. आणि तो जॉईंट कसा मारायचा हे मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कशा पद्धतीने मी टक्स मारले आहेत ते. आता या ठिकाणी बघा, आपल्याला 2 इंचावरतीच घ्यायचं आहे, अर्धा इंच म्हणजे 1.5 इंचचा आपल्याला पाव इंचावरती आपल्याला अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मग ते व्यवस्थित होऊन जाईल. आता या ठिकाणी आपलं फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं कटिंग झालं आहे. आता या ठिकाणी आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. आता हे 2 कटिंग झालेलं आहे आपलं, फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं. आपल्याला या ठिकाणी आता बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. बाही पण लांब बाहीचं कटिंग कसं करायचं हे पण तुम्हाला याच्यामध्ये शिकता येईल, तर ते पण बघा. परफेक्ट माप आहे आणि बाही कुठेही कमी जास्त वगैरे पडलेली नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघू शकता कशा पद्धतीने मी कटिंग केलं आहे, आणि स्टिचिंगचं पण व्हिडिओ मी अपलोड नक्की करेन. आता या ठिकाणी बघा, आपल्या ब्लाऊजचं जी पूर्ण उंची आहे ते आधी अगोदर आपल्याला घडी बघायची आहे. आपल्या छातीचा 4था भाग आहे, आपण तेवढीच घडी घेणार आहोत. छातीचा 4था भागच करायचा घडीतला मग बाहीची कटिंग करताना. आता या ठिकाणी आपण कपडा अगोदर सरळ कट करून घेणार आहोत, कारण खालच्या साईडला थोडासा कमी जास्त होता, म्हणून मी या ठिकाणी अगोदर 1.5 इंचावरती सरळ रेष मारून घेतली आणि तिथून मी कपडा कट करून घेतला आहे. आता या ठिकाणी आपल्याला 12 पाहिजे, या ठिकाणी 11.5 आहे, तर मी थोडंसं पुढं घेते आणखीन कपडा, आणि आपल्याला 12ची घडी पाहिजे. या ठिकाणी हेवी साईजचा ब्लाऊज आहे, तर व्यवस्थित बघा तुम्ही, एकदम परफेक्ट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि वरी बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊजचे क्लासेस चालू मी करणार आहे, तर त्याबद्दल पण तुमचं काय मत आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. आता या ठिकाणी बघा, 11.5 आपल्या बाहीची उंची होती, तर मी या ठिकाणी 12.25 घेतला आहे, कारण 1.5 इंच आपण समोरच्या साईडने दाबणार आहोत आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला ते शिवण्यासाठी लागते ते आहे. तर अशा पद्धतीने, आणि या ठिकाणी बघा इथे 12 घेतलेला आहे मी, 12 इंच घेतलेला आहे, आणि 12 इंचावरून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हे पण खालचं आपल्याला बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचं आहे, 12.25 वरती आहे. आता या ठिकाणी आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. आता ज्या ठिकाणी आपण 12 इंच घेतलेला आहे तिथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता सरळ, आणि 3.5 इंचावरून आपण 2 इंचावरती घेणार आहोत, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्यामुळे. आता या ठिकाणी 12.5 आहे, 12.5च्या निम्मा आपल्याला करायचं आहे, तिथे एक आपल्याला टिक करून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला एक अंतरावरती 1 इंचावरती आपल्याला 3 निशाण लावून घ्यायचे आहेत बघा तुम्ही. ही बाहीला आकार देण्याची एकदम परफेक्ट पद्धत आहे. 3 डॉट दिल्याच्या नंतर
इथून आपण 2.25 इंचावरती एक डॉट देणार आहोत आणि अशा पद्धतीने बघू शकता हे तुमचा बॅक साईडचा म्हणजे वाहीचा जो मागचा भाग आहे, मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आपण आणि फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार पण आपण हे बघा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट एकदम वाही बसते, कुठेही घोळ-घाळ वगैरे अजिबात काही येत नाही. या ठिकाणी मी दंडघेर प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे. अशा पद्धतीने आपलं वाहीचं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि प्लीज कमेंट पण नक्की करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण. हे या ठिकाणी बघू शकता आपलं वाहीचं पण कटिंग झालं आहे. आपलं पूर्ण अस्तरवरती जे कटिंग आहे ते झालेलं आहे. आता हे आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत आणि घेणार मी व्हिडिओ अपलोड करेन, पण त्वरित कस्टमरला हा ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर किती परफेक्ट आला हे दाखवणं मला राहवलं नाही, त्याच्यामुळे मी लास्टला त्यांचे पिक शेअर करणार आहे. तर शेवटला तुम्ही त्यांचा जे फोटो आहेत ते पण नक्की बघा कशा पद्धतीने त्यांना ब्लाऊज बसलेला आहे आणि कमरेचा जो बेल्ट शिवला आहे तो पण त्यांना किती छान दिसत आहे ते पण बघा. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असंच सपोर्ट करा. धन्यवाद.